वर्ष 11 महिने 18 दिस किती सोसल अभिमान पावाच्या तुकड्यावर काढील दिस तरी थकला ना कामान साथरमाची बुद्ध धमाचं मिळालं वरदान हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान कार्यक्रमामध्ये डॉक्टर शुभम इंगळे हे इथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, भारतीय संविधान आणि आजची पिढी याविषयी आपण काय मार्गदर्शन करणार आहात? थँक्यू सर, थँक्यू। इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन सर। खूप चांगला प्रश्न आहे सर। मला जेवढं कळतं की सोशल मीडिया आणि डिजिटल युगामुळे लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन खूप फास्ट होत आहे। मी जेवढ्या लोकांना भेटतो, जेवढ्या लोकांपर्यंत मी पोहोचतो, मला असं जाणवतं की संविधानाबद्दल खूप साऱ्या लोकांमध्ये आता पण छान अवेअरनेस आहे, पोहोचलेली आहे। डेफिनेटली काही टप्पा असा पण आहे समाजातला की ज्यापर्यंत आणखीन अवेअरनेस पोहोचायला पाहिजे आणि असे प्रोग्राम्स जसा आज सरांनी हा समारंभ घेतला, ज्यात आपण संविधानावर चर्चा केल्या, संविधानावर एक परीक्षा घेण्यात आली, हा खूपच उपक्रम आहे। मला असं वाटतं हे समाजात रेग्युलरली असे इव्हेंट्स होत राहिले पाहिजे। सर, हे जसं राजगुरू फाउंडेशनने हा प्रोग्राम इथे घेतला आणि विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आपुलकी निर्माण, त्याच्यामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, अभ्यास करण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी, ते स्पर्धेच्या माध्यमाने का होणार परंतु त्यांना संविधान कळायला लागेल, संविधानाचे कलम कळायला लागेल। सर, जसे राजगुरू फाउंडेशननी हा उपक्रम राबवला तर शासनाच्या सुद्धा ही जबाबदारी नाही का की त्यांनी संविधान हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे, संविधानाचे प्रत्येक कलम हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समजले पाहिजेत, कारण की हे संविधान आहे त्या आणि संविधानानुसारच हा जग चालतो, हा देश चालतो आहे आणि त्यांचे जे राईट्स आहेत ते संविधानामध्ये लिहिले आहेत। आजच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे राईट्स काय हे माहित नाही आणि राईट्स माहित नसल्यामुळे आपल्या देशामध्ये दलालाची जी प्रवृत्ती आहे ती वाढत आहे। जर ही दलाली प्रवृत्ती जर नष्ट करायची असेल तर प्रत्येकाला त्याचे राईट्स समजले पाहिजे, याकरता शासनाने सुद्धा उपक्रम राबवावा असं आपल्याला वाटतं। जरूर सर, शासनाने उपक्रम राबवायलाच पाहिजेत। इवन आय वुड से की संविधानाची फक्त प्रस्तावना शाळेत न घेता संविधान एक सब्जेक्ट म्हणून पण एक स्मॉल सब्जेक्ट, एक शॉर्ट सब्जेक्ट म्हणून लॉन्च केला पाहिजे। संविधानावर शालेय स्तरावर वेगवेगळ्या क्विजेस अरेंज केल्या पाहिजेत, काही प्रोग्राम्स आणखीन अरेंज केले पाहिजेत। जशी आज MCQ बेस्ड क्वेश्चन इथे एक्झाम झाली, तशी MCQ बेस्ड इंटर स्कूल, इंट्रा स्कूल ह्या एक्झाम्स रेग्युलरली होत राहायला पाहिजे। तर एक तो चांगला उपक्रम राबवता येईल सर। शासनाने याला डेफिनेटली पॉझिटिव्ह वेनी बघायला पाहिजे। जसं MPSC UPSC ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स हे संविधानावरती असतात, तर अशी जर प्रोग्राम जसं राजगुरू फाउंडेशननी हा कार्यक्रमाचं आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये हा जे स्पर्धा घेतली याचा फायदा त्यांच्या MPSC UPSCच्या अभ्यासामध्ये होऊ शकतो असं आपल्याला वाटतं। डेफिनेटली सर, स्पर्धांचं असं राहते की स्पर्धांसाठी मनुष्य तयारी करतो, मग त्याला यश येऊ की अपयश येऊ, पण ती जी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे गोळा होते ती त्याला फक्त स्पर्धेतच काय जसं MPSC UPSC काय तर जीवन पटावर ती खूप उपयोगी पडते आणि अशा स्पर्धा होत राहायला पाहिजे सर। डेफिनेटली धन्यवाद सर, आपण खूप वेळ दिला आमच्या जनता टाइम जटा TV चॅनलला, त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू सो मच। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात जनता टाइम जटा TV चॅनल। मॅडम, आज हे राजगुरू फाउंडेशनच्या माध्यमाने इथे हा जो भारतीय संविधान सम्यक ज्ञान वृद्धी स्पर्धा जी आयोजित केलेली आहे, या स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे? ही मी डॉक्टर यशस्वी सातपुते, ही जी स्पर्धा बडोले सरांनी आयोजित केली होती याच्यानी आपल्या नवीन जनरेशन मध्ये संविधानाबद्दल माहिती जागरूक होईल आणि मुली लहान जी जनरेशन आहे ती संविधानाचे फॉलो करतील। जितके जास्त आपण संविधानाचा वाचू वापर करू आपल्याला तेवढे आपले हक्क माहिती होतील आणि या कार्यक्रमाने हे आपल्या जनरेशनला, नवीन येणाऱ्या जनरेशनला खूप लाभदायी राहील। या संविधानाच्या दिवशी आज खूपच मला चांगलं वाटत आहे। 75 वर्ष झाल्यात संविधानाला आजच्या दिवशी अप्लाय होऊन पूर्ण इंडियामध्ये। धन्यवाद। बडोले सरांचं खूपच म्हणजे खूप चांगला प्रोग्राम केला सरांनी। धन्यवाद। धन्यवाद मॅडम।